भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आपण चाललेलो आहोत भावांनो मामाच्या गावाला। माझ्या मामाच्या गावाला नाही, सॉरी माझ्या मामाच्या गावाला नाही तर माझ्या मामाच्या गावाला। आय नो की जमलिंग होते, बट स्टील तोच गाव जवळ बेल्ले गाव आहे आणि तो इथून खोपोलीतून 150 किलोमीटर आहे। म्हणजे की आपली रनिंग जी होणार आहे ती 150-300 किलोमीटर होणार आहे आणि ती पण आपल्या लॉर्ड नॅनो सोबत जबरदस्त धुमाकूळ घालू। आणि हा ब्लॉग नुसता ट्रॅव्हलिंग ब्लॉग नसून तर आपला फूड ब्लॉग पण होणार आहे। म्हणजे आपण 2 ठिकाणी थांबू, पण मस्त नाश्ता वगैरे करू, खाऊ पिऊ चांगलं एकदम। त्याचाही ब्लॉग मी जबरदस्त करेल, टेन्शन नका घेऊ। जेवढं काय होईल तेवढं सगळं रेकॉर्ड करू आपण। आणि माइट बी हा ब्लॉग आपला थोडा मोठा होणार आहे, त्यामुळे पॉपकॉर्न घेऊन बसा आणि एन्जॉय करायला विसरू नका। ओके, लेट्स गो गाईज। राईट ना भावनो, आम्ही आता सध्या खंडाला मध्ये आणि ही आमची खोपोली। आता लास्ट टाइम जेव्हा आम्ही खंडाल्यामध्ये सकाळीच जायच होतो, एकदम घाट उतरत होतो, तेव्हा भाई एवढा खतरनाक धुका होता की आम्हाला समोरचं काही दिसत नव्हतं। आणि आज पण तोच सीन होणार आहे, कारण की आज पण लय जबरदस्त धुका दिसतोय। थांबा तुम्हाला दाखवतो। हा बघा भावनो, हा धुका मी तुम्हाला म्हणत होतो, काहीच दिसत नाही समोरचं एवढं। समटाइम इट्स गुड, समटाइम इट्स शिट। खतरनाक, फक्त समोरच्या गाडीची हेडलाईट दिसते। मामा लगेच बाबा प्रो ड्रायव्हर आहे, डॉमिनिक टोरेटो मामा, डायरेक्ट हँड ब्रेक मारून रिव्हर्स मामा। मामाला सध्या ब्लॉग मध्ये दाखवू नाही शकत आपण, सध्या जरा मामा आमचा टकलू झालाय, तर तो म्हणतो जरा लुक बनवतो, रॉकी बिकी बनतो डायरेक्ट, आणि त्याच्यानंतर मग मामा येईल डायरेक्ट ब्लॉग मध्ये एंट्री मारून। आणि अशा प्रकारे क्लिअर होताना भावांनो, जी फॉगची टेरिटरी होती त्या टेरिटरी मधून बाहेर निघताना सुंकन एकदम आमची नॅनो चिरून एकदम हवेला निघत आहे बाहेर, क्लिअर व्ह्यू मध्ये बघू शकताय। फायनली भावांनो, आता आपण लोणावळ्यामध्ये एंट्री मारली आहे आणि मगनलाल चिक्की वगैरे बघून आणि जरा आजूबाजूचा एन्व्हायरमेंट बघून तुम्हाला अंदाज लागला असेल की आपण फायनली लोणावळ्यामध्ये आलेलो आहे। आणि आता आपला नेक्स्ट स्टॉप असेल कुठला? कारल्यापासून सरळ डायरेक्ट तलेगाव, नंतर जरा टन MIDC डायरेक्ट। बराच रोड आहे अजून, लेट्स गो। तर भावनो, आता आपण तलेगाव MIDCतून आता निघलेलो आहोत, जरासं तुम्हाला दाखवतो बाजूला। आणि इथून आपण चाकण MIDC मध्ये असा इंटर होऊ डायरेक्ट, जो की एकत्र लागूनच आहेत। ओके, मग आपण चाकणला बायपास करून पुढे खेडला जाऊया। स्टॉप असेल कुठला? नाश्त्याचा, जो फूड ब्लॉगिंग आपण बोललेलो पोरांना, तर तो आपला स्टॉप असेल। तुम्हाला एक मस्त असं हॉटेल दाखवेल, जो जेन्युअनली खूप भारी आहे। तिथली सर्व्हिसेस, तिथलं स्टाफ वगैरे तुम्हाला नक्की दाखवू। आणि तिथले व्ह्यूज त्यांनी जे म्हणजे बनवलेलं आहे एकदम स्ट्रक्चर, तिथं त्यांनी फोटो बिटो काढण्यासाठी एक मस्त हत्तीसारखा एक हे केलेलं, तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल। दाखवू मी तुम्हाला थोड्याच वेळात। आता किती अजून एक अर्धा ते पाऊण तासामध्ये तिकडे पोहोचू आपण। लेट्स गो। म्हणजे फन आहे भाई तिकडे पण। तुम्हाला वाटत असेल भावनो की नॅनोने आम्ही भाई 300 किलोमीटर ट्रिप मारतो, एकदम किती आम्हाला अवघड जायत असेल, स्ट्रगल करत असेल। चुकीचं आहे भाई, आम्ही ह्या गाडीमध्ये नॅनोमध्ये जवळजवळ 1500 किलोमीटर ट्रॅव्हल केलंय 4-5 दिवसामध्ये अष्टविनायकसाठी। आणि फक्त अष्टविनायक नाही गेलो फक्त, त्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी असे भटकलोय। आम्ही कुठं रे आम्हाला अजून शिर्डीला गेलो, वणीला गेलो, नाशिक, त्र्यंबकेश्वर, हे सगळ्या गोष्टी करून आलो। त्र्यंबकेश्वर ते पण एकाच ट्रिप मध्ये का, असं एकदम प्रॉपर कुठं असं मध्ये एक दिवस थांबलो, रेस्ट घेतलाय असं नाही, कंटिन्यू आमची गाडी चाललेली आहे। आणि भाई थोडा पण त्रास दिला नाही गाडीने आम्हाला। CNG पंपावरची गर्दी सोडली तुम्हाला वाटत असेल ही गाडी CNG आहे, जो की कोणाला माहित नसतं नॅनो CNGचं, पण ही आमची गाडी CNG आहे, त्यामुळे सगळ्यात अफोर्डेबल आहे, आम्हाला काही टेन्शन नाही राहत। एवढं भाई एवढं लांबचा प्रवास केलाय आम्ही आणि एकदम कम्फर्टेबल आहे की नाही का, एकदम नाही का। काही गाड्यांच्या तर तुम्हाला वाटेल की
एकदम थकू आम्ही, आमची कंबर मोडेल वाकडे तिकडे एवढं डायरेक्ट नाही, एकदम रिलॅक्स मध्ये एकदम मस्त AC BC मध्ये आहे, फुल मजा घेत आम्ही प्रवास केला, लय भारी आहे. आता याला बघून तर असं वाटतं का एरोप्लेन जिथे सांगायला बघतो किती आयडिया. आपको 2 बटन दिख रहे होंगे, एक रेड और एक ग्रीन. दबा दिया नाही दबाना था. त्याचाच ऑफिस येतो. आर्ट स्टाईल आहे बे, आर्ट स्टाईल. खतरनाक. यो भाई फायनली पोचलोय आपण. जरा एवढी गर्दी, खतरनाक गाड्या लागलेल्या आहेत. पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. जबरदस्त. थारवाल्या बाबा असते जरा. मला काय आमचं जास्त नुकसान नाही होणार. आता फायनली आम्ही जरा थांबलो इथं नाश्ता करण्यासाठी जरा आकाश हॉटेलला. ओके, भारी केलं यांनी. नाही तर गाडीची हालत बघा आमची, पूर्ण खालून माकलं एकदम. समोरून दाखवतो 1 मिनिट. पांढरी होती पिवली झाली. हे काजल लावलंय नजर नको लागला म्हणून. बेकार. बाहेरनं तर लय जबरदस्त केलं यांनी भाई. हे बघ लय खतरनाक केलंय. आकाश वेज मिसल खाऊ मस्त इथं. लेट्स गो. अबे भाई हत्ती रिअल आहे काय? मामा रिअल हत्ती वाटते तो डायरेक्ट कॅमेरामध्ये बघ. डायरेक्ट रिअल वाटते डायरेक्ट तो. आपली मिसल कन्फर्म नाही लय झाली यार नको. मेन्यू बघा भावांनो. आम्ही हे घेणार का आकाश स्पेशल मिसल. कुठे गेलं? हां 100. पण द फन फॅक्ट इज की वडापाव 1 प्लेट 50 रुपयाचा वडापाव. भेंड 5 रुपयाला 1 भेटतो, 10ला 2 खाईल मी. मामा तर डायरेक्ट काही शेट माणूस आहे. 5 स्टारला गेलो डायरेक्ट. 5 स्टार डायरेक्ट. फायनली भाई आपली मिसल आले. बेस्ट आहे भाई. 1 नंबर लागते मिसल. दी बेस्ट मिसल आय एव्हर हॅड. आणि अशा प्रकारे टू बी ऑनेस्ट भावांनो, आत्तापर्यंतची सगळ्यात बेस्ट मिसल मी खाल्ली असणार आहे. ती पण मामा मुलं. थँक्यू मामा. म्हणजे एकदम परफेक्ट तिखट लागत होती, तरी पण लय बादशाह शेव वगैरे पाव वगैरे जबरदस्त. त्यामुळं मिसल संपवायला जास्त काही वेळ लागला नाही आम्हाला दोघांना. त्यानंतर भाई चहा मागवला आणि चहा पण एकदम टॉप नॉच. जशी मिसल एक्सपेक्ट केली होती सेम तशीच लागले. एकदम जबरदस्त. असं नाही का कॅमेरा समोर बोलायचे म्हणून चांगलंच बोलते. जेन्युइनली भारी होती. आता चला नेक्स्ट. आपलं डेस्टिनेशन डायरेक्ट गाव असणार आहे. तुम्हाला गावाचा निसर्ग दाखवतो एकदम भारी. CNGचा खेळ. कार्ड बंद आहे मामा, समस्या. मस्त AC मध्ये बसून बसून आलोय आम्ही. CNG वारची बारी आली डायरेक्ट. आता भारी चिल करते रे गाडी. 1 नंबर. निसर्गाच्या अशा सानिध्यामध्ये भावांनो आलेलो आहोत आम्ही. प्लीज गेट तुम्हाला सिनेमॅटिक दाखवणार आहे मी. टेन्शन नका घेऊ. सोसाडा वारा सुटलाय आणि मामा काय ड्रायव्हिंग करतोय. मागं बसायला आलो बोललो. काय जास्त बोललो तर एक चापट पडून आता हात नाही पोहोचणार मामाचं. त्याच्या मनात आला तर गाडी दाखवून मारत. आपण पण लय ओपन वर्ल्ड केलंय. पळण्यात एक्सपर्ट आहे आपण. शिकाऊ पाल्याने म्हणून व्हायरल करू दे.
कसला खताडा केलाय मामाच्या गाडीमध्ये मी बाबू. आणि अशा प्रकारे मी आणि मामा इथं बराच उशीर भाई बोलत बसतो की का नेहमी गावा ठिकाणी राहणं हे शहरात राहण्यापेक्षा 100x बेटर असतं. कारण की गावा ठिकाणी आल्यानंतर तो एक फील येतो भावांनो की चारही ठिकाणी तुम्हाला हिरवगार बघायला भेटतंय. एकदम असं वातावरण लय भारी असतं. ती शेती बघून गावाकडनं राहणाऱ्यांचं माणसांचं राहणीमान बघून एकदम मन भारी होऊन जातं. आणि ह्याच्या 50% गोष्टी जरी तुम्ही शहरात शोधायला गेले ना भावांनो तरी तुम्हाला शोधून सापडणार नाही. या विषयावरती ना भावांनो आम्ही जवळजवळ 8 ते 10 मिनिटं बोलत गेलोय आणि एवढं भारी बोललो ना की तुम्हाला एकदम कनेक्ट होतील ते सगळे शब्द. त्यामुळे नाही का तुम्हाला जर हा पार्ट पूर्ण बघायचा असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याचा एक कम्प्लीट एक व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला नक्कीच आवडेल तो. अजून काय सिलेंडर, टाकी, ड्रम, बॅग. तर भाई बराच दमलोय आता एकदम भटकून जरा CNG पंपावर थांबलोय. मामा गेला हलका व्हायला, गॅस बीस भरली आणि हा तो सामान बघू शकताय. तो पोत्यामध्ये सिलेंडर आहे, टाकी आहे, ड्रम आहे, यात गोदड्या बिदड्या काहीतरी आहेत. ओके, आणि या सगळ्या घेऊन आम्ही चालू आता घरी. टाइम झालेला आहे जवळ 1:45 वाजले भाई. सकाळी 5 वाजता उठलोय, 6 वाजता निघलोय घरातून. एकदम खतरनाक दमलो रे बाबा, दमलो. चिल मारू दे जरासा. आता इथून मे बी आमचा प्लॅन असेल की आम्ही जाऊन जरा पेट पूजा करू काहीतरी. मामाने एक मस्त ढाबा सांगितलाय, बप्पीदा ढाबा काहीतरी असं आहे. तर बघू तिथे जाऊन काय खायला घालतो मामा. आज तर एकादशी आहे रे, नाही तर चिकन खाल्लं असतं आपण. एकादशी आहे आज. एकादशी नसती ना राडाच केला असता राव. बाकी तो गावा ठिकाणचं कसं भावनो मी नाही का तिथं फुल असं ब्लॉग करू शकत नाही. कारण की तिथं जरा दुःखाचा मावळ जरा आजी वारले होते त्यामुळे नाही का मी मन खोलून कॅमेरा करून असं ब्लॉग नव्हतं बनवू शकत. बट स्टील माझ्याकडून जेवढं प्रयत्न करू शकलो होतो मी तेवढं केलं, म्हणजे ब्लॉग बनवलं मी. ओके, जरा समजून घ्या. नेक्स्ट टाइम आपण जेव्हा कधी अशा ठिकाणी जाऊ माझा कॉन्फिडन्स अजून बिल्डअप होईल आणि त्यावेळेस भाई असा व्लॉग बनवेल का नाही मी खतरनाक, तुम्हाला एकदम मजाच सांगतो. तोपर्यंत तुम्ही लाईक सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, काय वर कोण नाही, चावी तर काय आहे का नाही, असले तर मामा याच्यात एक राऊंड मारू का, एकदम ड्रिफ्ट हँडब्रेक मारून डायरेक्ट नॅनोची ड्रिफ्ट दाखवली असती इथं तुम्हाला ओपन मध्ये. सगळ्या लोकांनी उतरून टाळ्या वाजवल्या असत्या, पैसे विकले असते एकदम नाद. Here we go again guys. बघू भाई आता फर्स्ट टाइम मी ढाब्यावरती आलोय. बघू दे काय विषय. आपली गाडी पार्क झालेली आहे. आता भूक लागले, जेवायचा टाइम पण झाला. बघू दे काय काय मेन्यू आहे. लेट्स गो. बलविंदर और सुखविंदर ने दबा के पहले 40 रोटी वर्ल्ड रिकॉर्ड बना दिए रे. एक नंबर जेवलो भाई. खूप पोस्ट टाईट झालाय. आज मामाच्या खिशाला परत मोठा होत नाही. आवाज पण खाल्लेले भाई. भरला एकदम मामा. शिवाजी बाजूला क्लास होते ना, लय क्लास होते. मजा आली एकदम. रोटी त्यांनी अजून कडक बोलत नाही, त्याला कडक दिले असते त्यांनी. आपण बोलायचं राहिलं आपलं. ठीक आहे, कडक खाला जाता जाता आमचं प्लॅन आहे की जरा घाटामध्ये थांबावं, जरा फोटो बिटो काढावेत. आणि भाई मस्त व्ह्यू दिसतो रे तिथून, एकदम भारी व्ह्यू दिसतो माहितीये का. तुम्ही बघशाल ना एक नंबर व्ह्यू दिसतो. तुम्हाला दाखवतो खालून खोबली कशी दिसते. परत एकदम धुका एकदम असा एकदम भारी मजा येईल एकदम.
पाऊस नाही पडला बाहेर फक्त. पाऊस पडला तर साला उतरता येत नाही गाडीतून, तो प्रॉब्लेम होतो. पाऊस नाही पडला ना मस्त उतरून दाखवेल, एकदम मस्त ब्लॉग बनवून दाखवतो एकदम हायटीवरून. नाही तर पाऊस पडला तर झाला सगळा प्लॅन फ्लॉप होईल फालतू मध्ये. तसं नाही व्हायला पाहिजे भाई. आता दमल्यासारखं व्हायला लागलं माहिती का. सकाळी 5 वाजता उठलोय, 6ला निघलो घरातून, तिथून गाडीत आहे आणि हाय आपला भटकतोय मामासोबत. मस्त खाल्लंय पिल्लंय, सकाळी मिसल खाल्ली, चहा वगैरे पिला, त्यानंतर आता दुपारी जेवलो. आई पोट फुले भाई. मामासोबत असल्यावर मी टेन्शन नाही घेत. मस्त खाण्यापिण्याचे पण मस्त काम होतंय आपलं, पोट पण भरतंय, काय कसलंच टेन्शन नाही. एकदम निवांत गाडीत बसून एक चिल मारतोय. जरासं नंतर फक्त जरा काम करायला लागेल, इथेपर्यंत पोहोचवलं लागेल. मग नंतर मामाने मी मस्त PS4 वरती गेम खेळलं. 2 मल्टीप्लेअर एकदम क्रिकेटची गेम. आज हरवणार मामाला क्रिकेटमध्ये. 6 बॉल 6 6 मारणार डायरेक्ट. वेलकम बॅक टू द लोणावळा गाईज. संध्याकाळची ट्रॅफिक बघाई. आज आता वाटतं आपला अर्धा 1 तास येतो आता. शे भाई एवढी ट्रॅफिक आहे का नाही आता. त्यात पाऊस पण पडायला लागलाय. जरा घाटातनं फोटो वगैरे काढायचे होते म्हणून गाडी इकडनं टाकले, पण तो निर्णय आता आम्हाला जरा उशीर करेल घरी जायला. बाप रे बाप, तो ई खेळा आहे नसते पोहोचत आम्हा आज. ग बाबो बाबो बाबो, तो गलती फस गया रे भावांनो. आज नसते पोहोचत आम्ही घरी. आज आमची संध्याकाळ रात्र इथंच होणार रे. लय मोठा निर्णय घेतलाय मामाने चुकीचा. मी बरोबर बोलत तिकडनंच झाला बा आता. काय बोलत पोहोचलो असतो एवढ्याला घरी आम्ही, पण काय आता इथंच अवघड काम झाले. इन्स्टंट रिग्रेट झाला आणि तिकडे आमचे नल कोंडलेत त्यात. हसायला आला तर प्रेशर वाढतोय नाला. अवघड काम झालं. त्यामुळे शांत आहेत आम्ही. जवळ घाट खाली होई नाही तोवर आम्ही बोलणार नाही आता. तर बाटल्यांचा जुगाड घ्यायला येतात. तो काय होते झालंच, जर लीक झाला तर डिटेल तुम्हाला सांगतो, अपडेट देतो. A few moments later. 1 तास घेतलाय भाई. फायनली आता वाजलेले जवळजवळ 5:10 आणि खोपोलीत पोहोचलोय, म्हणजे फायनली घरी पोहोचलोय. आता हा सामान उतरवताना दाखवतो तुम्हाला, ओके. त्यानंतर ब्लॉग एंड करेल, पण त्याआधी अजून ब्लॉग एंड नाही केलं मी, कारण की जरा तुमच्याशी बोलायचं मला, ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपला गेमिंग चॅनल आहे कडूस गेमिंग, ओके. तिकडनं झालेलं असणार आहे तुम्ही, मग त्या चॅनलवरती पण जाऊन सबस्क्राईब करा एकदा, ठीक आहे. तिथं गेमिंग कॉन्टेंट टाकत राहतो आपण, आणि बाकी या चॅनलवरती स्पेशली फक्त व्लॉग्सच टाकतो मी, ओके. आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आय थिंक हा व्लॉगचा एंड असणार आहे. यानंतर मी थोडेफार तुम्हाला थोडेफार असे व्हिडिओ दाखवेल इकडून तिकडे ठेवताना, आणि त्यानंतर डायरेक्ट एंड करेल. बिकॉज भाई एवढा दमलोय का नाही, लय घाण दमलोय बे, थकल्यासारखं झालंय. आता मामा गेलाय मेडिकलला गोळ्या आणण्यासाठी, डोकं दुखायला लागलं वाटत आता. आपल्याला नसते काय होत भाई. काय ट्रॅफिक होती लोणावळ्यामध्ये, खंडाल्यामध्ये जी ट्रॅफिक भेटले, एवढी घाण ट्रॅफिक भाई. मी बोललो जराशी व्हिडिओ शूट करण्यासाठी जाऊ मामा खंडाल्यातून, पण जसा गेलो आम्हाला माहितच नाही भाई तिथं एवढी ट्रॅफिक भेटला आम्हाला. आणि जी भेटले तिथनं निघता जवळ 1-1.5 तास गेलाय. जिथं 10-15 मिनिटात घरी पोहोचलो असतो भाई, पार 1 तास घालवला तिथं. नुसती चिडचिड झाली. आता घरी जाणार, फ्रेश होणार मस्त, आणि त्यानंतर गेम खेळायचा विचार चाललाय माझा मामासोबत. उद्या ब्लॉग पण टाकूशी वाटतंय मामासोबत गेमिंगचं. तर कमेंट करून सांगा मला की म्हणजे ब्लॉग्स पाहिजे का तुम्हाला गेम खेळताना. मस्त PS4 वरती गेम खेळायला 2 कंट्रोलर लावून, एक साईडला कॅमेरा लावतो, एकदम राडा करून टाकू भारी. बोला तुम्ही बाकी काय बाकी विषय, ठीक आहे. आणि कमेंटमध्ये सांगा काय चाललंय बाकी, ओके. लेट्स गो गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, तिथं तुम्हाला मी टाकत राहतो की काय अपडेट्स आहेत आपले, ओके. आणि ब्रॉडकास्ट चॅनलला पण फॉलो करून घ्या.
बाय बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.